सकल मातंग समाजाचा सामाजिक न्याय संघर्ष विराट मोर्चा आज सातारा येथे काढण्यात आला। या मोर्चासाठी जिल्ह्यातून हजारो मातंग बांधव साताऱ्यात दाखल झाले होते। उत्स्फूर्त असा प्रतिसाद या अबकड उपवर्गीकरण मोर्चास मिळाला। या मोर्चास पाठिंबा देण्यासाठी महिलाही अग्रेसर होत्या। सरकारने लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अबकड उपवर्गीकरणाचे कायद्यात रूपांतर करून मातंग समाजाला न्याय मिळावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय संघर्ष मोर्चा हा यशस्वी झालेला आहे। मातंग समाज व इतर 58 जाती यांच्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण व्हावं यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्यातून तमाम 11 तालुक्यातील मातंग समाजातील लोक व इतर 58 समाजातील लोक माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासाठी आले होते आणि चांगल्या पद्धतीचा मोर्चा झाला। जिल्ह्यातील समाज बांधव हा अतिशय चांगल्या संख्येनं माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर उपस्थित राहिला। त्यामुळे मी सर्वात प्रथम मातंग समाजाच्या सर्व बंधू आणि भगिनीचं तसंच उरलेल्या 58 जातीतील सर्व लोकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि राज्य सरकारला एक सूचना देतो, माननीय देवेंद्रजी, आपण हे आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करा, अन्यथा इथून पुढे होणाऱ्या तीव्र आंदोलनाला राज्य सरकारला सामोरे जायला लागेल आणि तर वेळ पडली तर त्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करू आणि त्याला कारणीभूत पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार राहील। जय भीम, जय लहुजी, जय शिवराज, जय आनंद। सातारा जिल्ह्याच्या मातंग समाजाच्या वतीनं अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्यासाठी जो सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 मध्ये जो निर्णय दिला आणि त्याचा अधिकार उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य शासनाला दिला, त्या धर्तीवरती, त्या नियमावरती, त्या आदेशावरती 6 राज्यामध्ये उपवर्गीकरण करण्यात आलं, पण महाराष्ट्र राज्यामध्ये अद्याप वर्गीकरण करण्यात आलेलं नाही। तिथल्या 59 जाती अनुसूचित जातीमध्ये येत असताना जी आरक्षणाची आणि लाभाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये मातंग समाज असेल आणि इतर तत्सम जाती असतील त्यांच्या नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये प्रचंड विषमता निर्माण झालेली आहे। त्यामुळं इतर राज्यामध्ये तात्काळ येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी तो कायदा पारित करून इथल्या वंचित घटकाला न्याय देण्याचं काम करावं, ही मागणी घेऊन आम्ही सातारा जिल्हा कलेक्टर कार्यालयावरती सामाजिक न्याय संघर्ष मोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहोत। ठीक आहे। सर्व महामानवांना अभिवादन करून आज उपवर्गीकरणाकरता सातारा येथे 17 तारखेला आपण हा मोर्चा आयोजित केलेला होता आणि सातारा जिल्ह्यात कान्याकोपऱ्यातून आज या ठिकाणी आमचे मातंग बांधव, माझ्या माता बहिणी, बंधू, सहकारी सर्वच आज या ठिकाणी एकजुटीनं उपस्थितीत राहिले। एवढ्या उन्हाच्या चटक्यामध्ये देखील आमच्या माया मावल्या रस्त्याने येत होत्या, अनेक ठिकाणी त्या थांबल्या, पाणी पिल्या, काहींना चक्कर आली, तरी पण त्यांनी त्यांची हट्ट आणि जिद्द सोडलेली नाही। आज मला तुम्हा सर्वांना एवढं सांगू इच्छितो, मी या वर्गीकरणाचा विषय काय आजचा नाही, हा गेले 35 वर्षापासून अनेक लोकनेते वर्गीकरण हा विषय घेऊन आपला लढा चालू ठेवलेला होता। परंतु आत्ताच माझ्या सहकारी मित्र कामानीने सांगितलं की 1 ऑगस्ट 24ला ज्या वेळेला हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आला त्यावेळेला आमच्या समाजाला एक आशेची किरण निर्माण झाली आणि ह्या गेले 2 वर्षात ठिकठिकाणी, अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये लोकांनी एकजुटीनं मातंग समाज जमा करून चांगल्या पद्धतीचे त्यांनी मोर्चे आणि निवेदन सरकारला देण्याचं काम केलेलं आहे। मित्रांनो, वर्गीकरण हे आमच्या 59 जातीच्या ह्याचा प्रश्न आहे, जीवनाचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये आम्हाला जे काय उर्वरित आमचे सर्व घटक आहेत, आमचे जे इतर बांधव आहेत, या सर्वांना एक चांगल्या पद्धतीचं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं वर्गीकरण व्हावं हीच आमची ह्या सरकारकडे मागणी होती आणि त्याकरता हा मोर्चा सातारा जिल्ह्यातून आम्ही चांगल्या पद्धतीनं काढण्याचं ठरवलं। आज मला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की आजपर्यंत मातंग समाज हा कधीच एकजूट झाला नाही। आम्ही वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी एकत्रित येऊन आज या ठिकाणी
मातंग समाजाचा हा मोर्चा काढण्यात आला, कारण वर्गीकरण ही सर्वांना महत्त्वाची गोष्ट आहे. आज आमचं आणि इतक्या वर्षापासून आम्ही काम करत आहे, परंतु आज आम्हाला कुठंतरी समाजाला न्याय मिळण्याची वेळ आलेली आहे. म्हणूनच आम्ही सर्व आज एकत्रित आमच्या हेवे दावे बाजूला ठेवून सर्व आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आणि हा मोर्चा सुरू केला. पुतळ्याला हार घालून राजवाड्यावरून हा पुतळा मिरवणूक आज कलेक्टर ऑफिसपर्यंत आणण्यात आली. आम्हाला रस्त्यातच कलेक्टर साहेब भेटले, त्यांनी निवेदन घेतलं आणि ते म्हणले माझ्या पद्धतीनं मी तुमचा रिपोर्ट चांगला शासनाकडे पाठवीन, त्याबद्दल दुमत नाही. आणि तसंच सातारा पोलीस निरीक्षक यांनीही आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. कुठेही आम्हाला मोर्चाला अडथळा आला नाही, कुठेही काय अडचणी निर्माण झाल्या नाहीत आणि शांततेच्या मार्गानं हा मोर्चा कलेक्टर ऑफिसपाशी येऊन आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे. आज या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव चांगल्या पद्धतीनं उन्हातानामध्ये आज आमच्याबरोबर राहून ह्या आमच्या न्याय हक्काचा लढा शासनापर्यंत पाठवण्यासाठी त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे. मी त्यांचाही आभारी आहे आणि या ठिकाणी आमचा सर्व समाज त्यांचा ऋणी राहील. आणि या मोर्चाला सर्व जिल्ह्यातून आलेल्या माझ्या बांधवांना आणि बहिणींना एवढं सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं आला त्या पद्धतीनं शांततेत आपल्या घरी जावा, काही गडबड करू नका आणि जाताना कुठल्याही गोष्टी अशा वेगळ्या घडू नयेत याची काळजी घ्यावी, एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय लवची. अबकड वर्गीवर मोर्चा आहे, म्हणजे सामाजिक न्याय संघर्ष समितीचा मोर्चा आहे. 1 ऑगस्ट 2024ला जो निर्णय दिला का सर्वोच्च न्यायालयाने की मातंग समाज उपवर्गीकरण करावे, त्यासाठी हा मोर्चा होता. आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यातून या मोर्चासाठी भव्य असा दिव्य असा मोर्चा आला आहे. व कलेक्टर साहेबांकडून आम्ही आमचं निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर मातंग समाजाचं आरक्षण व्हावे, त्यासाठी आम्ही मोर्चाला. कुठून आलाय तुम्ही? आम्ही आलो फलटण तालुक्यातून निंबोरे गावातून.